नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी. पाहुयात पावसाचा आढावा. संपूर्ण महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या काही दिवसांपासून पावसानं झोडपून काढल्याचं पाहायला मिळतंय. जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्यांवर निसर्गाचं संकट आलं आहे. हातातोंडाशी आलेली पिकं या पावसामुळे नष्ट झाल्याचं पाहून शेतकरी हतबल झाला आहे. सूर्यफूल, भुईमूग, भात, मका या सर्व उन्हाळी पिकांवर पावसाचा परिणाम झालेला आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी टीव्ही नेक्स्ट मराठीच्या प्रतिनिधीनं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचं उन्हाळी पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. मंत्रिमंडळ बैठकीआधी शेतकऱ्यांच्या व्यथा, त्यांची दृश्य आपण पाहतोय. सरकार शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार का? शेतकऱ्याला वेळेवर मदत मिळणार का? अशी विचारणा करत आहेत. भात पीक शेतातच आडवं झाल्याचं आपण पाहतोय. सूर्यफूल पूर्णपणे शेतातच कुजल्यानं शेतकरी त्यांच्याकडे हताशपणे पाहण्याशिवाय काहीच करू शकत नाही. उन्हाळी हंगामातील बहुतांश पिकं शेतकऱ्यांच्या हातची गेली असून हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून नेल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. अधिक माहिती जाणून घेऊया टीव्ही नेक्स्ट मराठीच्या ऐश्वर्या पाटील यांच्याकडून. जगाचा पोशिंदा कोण असं जर विचारलं तर अब्जूक आपल्या तोंडात येतो तो शेतकरी. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळं या निसर्गानं शेतकऱ्यावरती संकट ओढवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण सध्या मल्हारपेठ या ठिकाणी आलेलो आहोत. पावसामुळे पडलेला भात आपण या ठिकाणी पाहू शकतोय. मल्हारपेठ मधील शेतकरी आपल्या सोबत आहेत. नेमकं काय नुकसान झालंय त्यांच्याकडून जाणून घेऊया. चला तर, पावसामुळे भात शेतीवर जो परिणाम झालेला आहे तो आपण बघतोय. सध्या आपल्यासोबत शेतकरी आहेत. नमस्कार. या पावसामुळे आपलं काय नुकसान झालंय? पूर्ण भाताला मोड आला. पावसामुळे भात खाली पडल्यामुळे त्यात पाणी राहिल्यामुळे ते पूर्ण मोड आले. पूर्ण भात खराब झाला. ऐन हातातोंडाला आलेला घास गेल्याचं आपल्याला वाटतंय का? होय, आता तेच झाले ना. आता पूर्ण हे भात पूर्णच वाया गेले. कधी कापणी आली होती आणि भात किती प्रमाणामध्ये आपण भात शेती केली होती? 10 गुंठ भात शेती केली. खरं म्हटलं तरी 20-25% आसपास कापायचं होतं. पावसामुळे थांबलं कापायचं. सध्या आपण सूर्यफुलाच्या शेतामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकताय की कशा पद्धतीनं सूर्यफुलाचंही नुकसान झालेलं आहे. सूर्यफूल पिकवणारे शेतकरी आज आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय प्रकार घडलाय. अरुण पाटील, बळवंत पांडुरंग मोरे यांनी शेत की आम्ही त्यांचं शेत आम्ही अरुण पाटलाचं केलंय. आम्ही आमचं शेत नाही म्हणून आम्ही लोकांचं शेत केलं आणि ही आमची नुकसान झाली. भात 20 गुंठ्यातलं गेलं. सूर्यफूल 1 रान आया आणि सगळं कुजलंय बघा. आणि ह्याच्यावर काहीतरी परिणाम करून पंचनामा करून ह्याचा हे करा, उपाय चालू करा. आमचं ह्याच्यावर शेतीशिवाय आमचे काय आहे का? आम्हाला शेती केल्याशिवाय आम्हाला खायला नाही. आम्ही आता काय करायचं? लोक माणसं घेऊन आम्ही उन्हाळ्याभर राबतो. यात ही आता आमची परिस्थिती झाली आहे बघा. होतो मेच्या 10 तारखेपासून पाऊस चालू झाला. आम्ही आता काप काढणार होतो. माणसं सांगितली तिथं तवर 10 तारखेपासून पाऊस चालू झाला आणि आता काय त्यात चालतंय बघा. हे सगळी नुकसानी आमची झाली आहे. लोकांचं शेत केलेलं आम्ही पोट भरायसाठी. आता काय करायचं? तुम्हीच आता निकष करा, पंचनामा करून काहीतरी गोरगरिबासाठी काहीतरी पाठवा. योग्य तो पंचनामा करावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत असलेली आपण पाहिलं. नुकसान आमची झाली. गरिबांनी केलेलं सगळं भात आमचं गेलं. मक्का, सूर्यफूल सगळं. आणि काय आता आम्ही करायचं? ढोरांच्या पिंजऱ्यासाठी आम्ही लोकांची शिस्त करायची तर आणि आमची नुकसानी. आमचं घरचं बी नवं आहे. आम्ही लोकांचं केलेलं आहे बघा. हा, आता याला काय करायचं? धान्याला मोड आलं काय? आम्ही पोटाला खायचं? आमची भरपाई नुकसान आमची द्यायला पाहिजे. ती माणसं आम्ही आता हे माणसं घेतल्या तर 200 रुपये हजेरीनं त्याच्यात पगार द्यायचा का भात घालायचा? काय करायचं बघा.
गेल्या 8-10 दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळं अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याचंही नुकसान झाल्याचं आपण ऐकलं आहे. सध्या आपण शेतामध्ये आलेलो आहोत. आपल्यासोबत शेतकरी आहेत. ह्या पडलेल्या पावसामुळं काय परिणाम झाला जाणून घेऊया. नमस्कार. आपल्यासोबत शेतकरी आहेत. नमस्कार, आपलं नाव काय? भगवान पांडुरंग पाटील. आपण शेतामध्ये कोणतं पीक घेतलं? हे भाताचे पीक घेतले. या पडलेल्या पावसाचा या भात शेतीवर काय परिणाम झाला? भात शेती परिणाम असा झाला आहे की त्याला आता भात शेती कापणीला आल्या असताना अवकाळी पाऊस झाला आणि अवकाळी पाऊस झाल्यानंतर त्याला कोंब आलेला आहे आणि कोंब आल्यामुळं काय 50% जवळ ते 80% तरी नुकसान झालेलं आहे व पिंजराचं पण नुकसान झालेलं आहे. काय भात हाताचे आलेलं नाही आणि याचा शासनानं जरासा विचार करून त्याचा मोबदला आम्हाला द्यावा एवढीच विनंती. यंदा महाराष्ट्रामध्ये मान्सून लवकर दाखल झाल्याचं बोललं जात आहे. 1 तारखेपासून पुन्हा पाऊस थांबणार असल्याचं हवामान खात्याचा अंदाज आहे आणि शेतकरी सध्या पेरणी असेल बी बियाणांच्या खरेदीला लागलेले आहेत. त्या शेतकऱ्यांना आपण काय सांगाल? अजून पाऊस मान्सून यायला जवळजवळ 15 दिवस अवकाश आहे. 15 दिवस अवकाश आहे तर त्याची गडबड शेतकऱ्यांनी करू नये. त्याचं पण नुकसान करून घेऊ नये. अगोदर आलेल्या भात काढणीचं पिकांचं ती काढणी करून घ्यावी काय आणि नंतर मग त्यांनी भात बियाणं वगैरे खरेदी करावं आणि हवामानाचा अंदाज घेऊनच त्याचं बियाण्याचं खरेदी करणं योग्य आहे. वर्षभर जनावरांच्या चाऱ्यासाठी पिंजर साठवून प्रत्येक शेतकरी ठेवत असतो, पण या अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळं पिंजर कुजण्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि शेतातच कुजत शेतकऱ्याला ठेवण्याची वेळ आज आलेली आपण पाहू शकताय की कशा पद्धतीने या शेतामध्ये पाणी साचलंय आणि या पाण्यामध्ये पिंजर कुजत असलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतंय. या ठिकाणी भात कापणीसाठीही लोक आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. पावसामुळे नुकसान झाले पूर्णपणे. भात गेले, पिंजर सुद्धा नाही जनावरांनी, परत भरपूर नुकसान झाले. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न झाला पूर्णपणे नुकसान झाले. इथं भाताचं मोड आले भाताला, परत भरपूर नुकसान झाले. भात मोड आले पूर्णपणे, भात पडले, कापता सुद्धा येत नाही भात. आता जे तुम्ही भात कापायला लागलाय त्याची पुढे प्रक्रिया कशी होणार आहे आणि काय करणार तुम्ही या भाताचं? आता घरात मणी घरात सोपत बसायचं, त्याचं पसरून टाकायचं आहे. मोड आले आता काय करायचं, उपयोगच नाही याचा काय. नुकसान झाले पूर्णपणे, असं नुकसान झाले पूर्ण, मोड आले तसं. धान्याला मोड आलेल्याचाही आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. एकंदर या पावसामुळे भात पिकाला असेल, सोयाबीन असेल, भुईमूग या सर्वच पिकांवरती पिकांचं नुकसान होत असलेलं आपण या ठिकाणी पाहत आहोत. काही शेतकऱ्यांनी कापणीला आल्यानंतर भात हा कापलेला आहे, पण या पडलेल्या पावसामुळं तो वाळवायचा कुठे असा प्रश्न निर्माण त्यांच्या पुढे झालेला आहे. एक शेतकरी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं भात वाळवण्यासाठी त्यांनी पर्यायी उपाय म्हणून काय योजना केली आहे. नमस्कार. बेसबेडे काम टाकले, काम टाकले. आता वारा दिवस आला, अजून पावसामुळे लय अडचण झाली. त्यामुळे काय ऊन नाही, मग घालायचं होतं, त्यांचं वारा देऊन ठेवायला. तुमचा पूर्ण भात कापून झाला? आहे अजून 8 फूट आहे. पावसामुळे काय चाललं असं तरके आता रे कसं लगेच पाऊस येतो, त्यामुळे काहीच पुढं चाललं नाही. कापायचं तेवढंच हे करायचं, झाडायचं आंबरसून ठेवायचं, त्यामुळे बोल. वैरणीचं पण लय नुकसान झालं. पिंजर आता वागायला नाही, त्यामुळे लय अडचण आली पावसात. 2 वेळा आलेलं तरी पण ते काय उपयोगी अजून आलेलं नाही. आता पावसानं कुठे आपण या ठिकाणी पाहू शकताय पर्यायी मार्ग म्हणून शेतकऱ्यांनी पंख्याने भात वाळवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. आज आपण ठिकठिकाणी शेतांमध्ये जाऊन सूर्यफूल असेल, भात शेती असेल, त्याचबरोबर लोकांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी जो काही पिंजर साठवून ठेवलं होतं त्या सर्वांचं झालेलं नुकसान आज आपण पाहिलं. पूर्ण टीव्ही नेक्स्ट मराठीने घेतलेला हा आढावा आपण पाहिला. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील, कळे, कोल्हापूर.